अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 26 डिसेंबर मंगळवार बघा अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा। खरं तर प्रत्येक वर्षी जी मार्गशीर्ष पौर्णिमा असते या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करतो आणि याच दिवशी आपण अन्नपूर्णा जयंती देखील साजरी करत असतो। खरं तर तीनही शुभयोग एका दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा आहे। बघा, पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला जागृत करण्यासाठी किंवा घरात असणारी जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। पण असं जरी असलं तरी बऱ्याच वेळा पौर्णिमा जवळ आली किंवा अमावस्या जवळ आली की घरात कलह व्हायला सुरुवात होतात, घरात भांडणं होतात, एक अस्वस्थता जाणवते। तुम्ही असाल, मी असाल, बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं घडतं की जसं पौर्णिमा जवळ आली त्याच्या 2 दिवस आधीपासून काहीतरी त्रास व्हायला सुरुवात होते किंवा पौर्णिमेच्या दिवशी एकतर रागच येणार, प्रत्येक पौर्णिमेला घरात भांडणच होणार, प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये काहीतरी क्लेश होणार, काहीतरी एखादी वस्तू हरवणार किंवा म्हणजे कुणीतरी आजारी पडणार। बघा, बऱ्याच वेळा पौर्णिमेचा आपल्याला त्रास होतो। आता असं का होतं तर जी बाहेरील बाधा आहे ही बाधा आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात वास करत असते। बऱ्याच वेळा एखादी आपल्याच भोवतालची किंवा आपल्याच नात्यातील एखादी अशी व्यक्ती असते की जी व्यक्ती ही बाधा आपल्यापर्यंत पोहोचवत असते आणि जेव्हा ही बाधा आपल्याला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येते किंवा आपल्या घरामध्ये थाट म्हणते तेव्हा पौर्णिमा जवळ आली की आपल्याला त्या बाधेचा त्रास व्हायला लागतो। मग बऱ्याच वेळा आपल्याला होतो, आपल्या मुलांना होतो, आपल्या पतीला होतो, घरात अस्वस्थ वाटतं, घरात शांती राहत नाही, भांडणं होतात, मुलं आजारी पडतात, मुलांना नजर लागल्यासारखं होतं। बघा, जेव्हाही असं काही होत असेल की ताई खरंच पौर्णिमा जवळ आली किंवा अमावस्या जवळ आली की आमच्यासोबत असं होतं, आमची मुलं चिडचिड करतात, भांडणं करतात किंवा एरवी देखील महिनाभर आमची मुलं आजारी असतात, खूप जास्त घरामध्ये त्रास देतात, खूप जास्त घरामध्ये त्यांचा आम्हाला म्हणजे सतत किरकिर कटकट करत असतात, अभ्यासात लक्ष नाही, कुठल्याच गोष्टीत लक्ष नाही। जर तुमच्याही घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतील तर उद्याची जी पौर्णिमा आहे ही पौर्णिमा उतारा करण्यासाठी, मुलांमधील दोष संपवण्यासाठी, मुलांना नजरबाधेतून मुक्त करण्यासाठी, मुलांना शत्रुपेढेतून मुक्त करण्यासाठी, कुठल्या प्रकारची बाधा, क्लेश, दुःख जे काही मुलांच्या आयुष्यामध्ये असेल या सगळ्याच वाईट शक्तींपासून तुमच्या मुलांना लांब ठेवण्यासाठी उद्याचा दिवस, उद्याची पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची आहे। ही एक वस्तू फक्त उद्या मुलांवरून तुम्हाला ओवाळून टाकायची आहे, जी वस्तू ओवाळून टाकल्याने तुमच्या मुलांमध्ये खूप फरक व्हायला सुरुवात होईल, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होईल। आता कुठली वस्तू आहे किंवा उपाय नक्की काय आहे बघा, उद्या सकाळी 8 वाजता, सकाळी करणार असेल तर 8 वाजता, कमीत कमी 10च्या आत करायचंय, रात्री करणार असेल तर रात्री देखील 8 वाजता किंवा 8 ते 10च्याच दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं तर मुलांना एका जागी बसायला सांगायचंय, एका खुर्चीवरती वगैरे किंवा एखाद्या चौरंगावर, पाटावर, जमिनीवर बसले तरीही चालेल, फक्त एक आसन द्या बसायला। त्यानंतर तुम्हाला एक शिळ्या भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे, शिळी चपाती किंवा भाकरी असेल आदल्या दिवसाची किंवा जर सकाळी करणार असेल तर आदल्या दिवसाची घ्या, रात्री करणार असाल तर त्याच दिवसाची सकाळची घेतली तरीही चालेल। एक शिळ्या भाकरीचा, एक शिळ्या चपातीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्या चपातीला 7 काळी बोटं लावायची। आता काळी बोटं म्हणजे काय, आपला तवा असतो, तव्याला काजळी आलेली असेल तर ते काळं काढा आणि 5 बोटं त्या चपातीला लावा। ठीक आहे, समजा तवा नसेल किंवा काजळी नसेल तर काय करा, एखादी मेणबत्ती पेटवा, त्या मेणबत्तीच्या वरती काहीतरी भांडे वगैरे पकडा आणि त्याला जी काजळी, ती काजळी तुम्ही काढली तरीही चालेल। अशी थोडीशी काजळी काढून तुम्हाला 7 बोटं त्या काजळीची जी आहेत ती तुम्हाला त्या चपातीला किंवा भाकरीला लावायची। ज्यांना हे शक्यच नाही की काजळी काढणंच त्याला जमणार नाही त्यांनी सरळ बाजारातून, मार्केटमधून काजळाची डब्बी आणा आणि त्याचे 7 किंवा 5 बोटं जे आहेत ते या शिळ्या भाकरीला लावा। त्यानंतर यावरती थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचे, या भाकरीच्या तुकड्यावरती थोडं हळद कुंकू अर्पण करायचं आहे। हाताच्या मुठीमध्ये, उजव्या हातामध्ये घेऊन मुलांवरनं तुम्हाला असं हे उतरवायचं आहे, गोलाकार पद्धतीने मुलांवरनं 7 वेळा तुम्हाला उतरवायचं आहे। मुलांवरील इडापिडा निघून जाण्यासाठी, मुलांवरील नजरबाधा संपण्यासाठी तुम्हाला मनापासून हे
ओवाळत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे 7 वेळा करून झालं की त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर एखादा कुत्रा असेल, एखादा पशु पक्षी असेल तर त्यांना तो तुकडा खायला घालायचा आहे. आता समजा दिवसा करत असाल तर सहजच तुम्हाला कुठल्याही प्राणी पशु पक्षी भेटतील. रात्री करत असाल तर थोडंसं मुश्किल आहे. मग अशा वेळेस काय करा, तो तुकडा जो आहे चपातीचा किंवा भाकरीचा तो बाहेरच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तो पशुपक्ष्यांना खाऊ घातला तरीही चालेल. समजा तुम्हाला 2, 4, 5 मुलं असतील तर तुम्ही प्रत्येकासाठी हा एकच तुकडा नाही घ्यायचा, तर प्रत्येकासाठी तुम्हाला वेगळा तुकडा घ्यायचा आहे. प्रत्येकासाठी मग जर 2 मुलं असतील, 3, 4 असतील तर त्यांच्यासाठी तेवढे भाकरीचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्या प्रत्येक तुकड्याला तुम्हाला 5-5 बोटं किंवा 7-7 बोटं ते काळं लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुलांवरून ते ओवाळून तुम्हाला घराच्या बाहेर ते टाकून द्यायचे. जेव्हा घरात प्रवेश कराल तेव्हा स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि त्यानंतरच घरात तुम्हाला प्रवेश करायचा आहे. बघा, हा उपाय केल्याने तुमच्या मुलांमध्ये असलेली कुठलीही बाधा, घरात जी पौर्णिमेला सतत त्रास देणारी बाधा आहे किंवा बाहेरील बाधा आहे, जादूटोणा आहे, स्वतःहून तुमच्या घरामध्ये आलेली बाधा आहे, मुद्दामहून तुमच्या घरामध्ये कोणी एखादी बाधा पाठवलेली असेल किंवा कुठली वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल, घरात वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, कुठल्याही प्रकारचा दोष असेल, कुठल्याही प्रकारची विघ्न असेल, ही सगळीच्या सगळी विघ्न, वाईट शक्ती त्याच क्षणात, जेव्हा तुम्ही हा उतारा कराल तेव्हा त्याच क्षणात तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल. आणि जेव्हा घरातील दारिद्र्य, घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरबाधा, इडापिडा या सर्वांचा नाश होईल, तेव्हा घरामध्ये अखंडित माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. उद्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपायाचा जो लाभ आहे तो त्वरितच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये पाहायला भेटेल. जिथे मुलं सतत किरकिर करत होती, रात्री झोपेतून दचकून उठत होती किंवा सतत घरामध्ये एक भांडण असायचं, काहीच ऐकत नव्हती, उलटसुलट बोलत होती, राग करत होती, ते सगळं थांबेल. बघा, अत्यंत प्रभावी उपाय आहे. प्रत्येक आईला सांगेन, जरी मुलं किरकिर करत नसतील, जरी मुलं शांत असतील तरी हा उपाय करा. अभ्यासात भरभरून प्रगती होईल. कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती कधीच स्पर्श करू शकणार नाही. सगळ्या वाईट शक्तींपासून नेहमीच त्यांचं संरक्षण होत राहील. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.